एखादा व्हिडिओ कॉल तुम्हाला येतो, एखादी महिला तुम्हाला दिसते आणि अचानक तो व्हिडिओ कॉल बंद होतो, तुमचा स्वतःचा फोटो क्रॉप केला जातो आणि नग्न फोटो पाठवून तुम्हाला पाठवला जातो आणि थोड्या वेळाने एक माणूस फोन करतो आणि तो तुम्हाला सांगतो की मी दिल्ली CBI मधून बोलतोय, एका महिलेची तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे, तुम्ही काहीतरी अश्लील व्हिडिओ कॉल तिला केलाय. अशा वेळेस आपण घाबरून जातो. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी अश्लील फोटो आपल्याला आलेला आहे, घरच्यांना सांगायचं आहे, ते मित्रांना सांगता येत नाही, नातेवाईक, आपली भीती होते. तो CBIचा माणूस जर तुम्हाला तो म्हणतो की हे प्रकरण आता आम्ही YouTubeवर अपलोड करणार आहोत, मग हे मिटवायचं असेल तर एक काम करा, 5,000 रुपये तुम्ही आम्हाला टाका. बऱ्याच जणांचं मी भीतीपोटी पैसे टाकताना पाहिले. असं कुठलंही काही होत नाही. यूट्यूबला सुद्धा एक त्याच्यावरती कंट्रोल असतो, कोणते फोटो अपलोड करायचं, कोणती घटना टाकायची, हे यूट्यूबचं असेल किंवा कुठलाही सोशल मीडिया असेल, याला फिल्टर लावलेलं असतात, त्याच्यावरती मॉनिटरिंग असतं त्या सोशल मीडियाचं. त्यामुळे अजिबातही घाबरून जाऊ नका. बऱ्याच वेळेस महिला तुम्हाला फेक कॉल करतात. अशा वेळेस एक जागरूक नागरिक म्हणून तुमचं काम असं आहे की कुठल्याही मोहाला बळी पडू नका. बँकिंगचं फ्रॉडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आमच्याकडे एक स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन आता नाशिक ग्रामीणने सुरू केलेलं आहे. त्याच पद्धतीने आमच्या पोलीस स्टेशनला सुद्धा एक स्वतंत्र नाशिक आमच्या पोलीस स्टेशन सायबर कंप्लेंटचं एक सेंटर आम्ही उभं केलेलं आहे. 1930. समजा उदाहरणार्थ तुमचे पैसे जर अचानक चालले गेले तर 1930 किंवा 1945, 1930 हा नॅशनल लेवल आहे, 45 हा स्टेट आहे. तात्काळ 1930 नंबरला 1930वर कॉल करायचा, तुमच्या सगळ्या डिटेल त्याला द्यायचे. त्याचं कारण सांगतो, तुमच्या अकाउंटवरून 50,000 रुपये अचानक गेले, समजा 7 वाजता तुमचे जर 50,000 गेले आणि तुम्हाला कळालं की हे चुकीच्या पद्धतीने गेले, 1930 थोडा बिझी येतो तो नंबर, त्यावर कॉल करायचा. कॉल केल्यानंतर तुमची सगळी माहिती भरायची. ज्या बँकेमध्ये ते पैसे गेलेले तिथे ते पैसे होल्ड केले जातात. एक लक्षात घ्या, होल्ड केल्यानंतर त्या पैशाला कुठेतरी आपल्याला सुरक्षा कवच मिळतं आणि नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला पाठवलं जातं. पोलीस स्टेशनचा पत्रव्यवहार झाल्यानंतर तो तुमचा पैसा परत मिळतो. एक लक्षात घ्या, कदाचित तो पैसा दुसऱ्या ह्याच्यात चालला गेला, सेकंड लेअर म्हणतात, उशीर होतो. म्हणून तुमच्या पैसे तुमच्या अकाउंटमधून